सर्वांचा लाडका समालोचक दत्ता धोंडे डीडी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मॅच क्रमांक 3 जिथे एका बाजूला निनाय देवी स्पोर्ट्स हातेगाव संघाकडून पाहिलं तर भावेश कदम, भावेश गायकवाड, राम गुंडाळकर, संदीप उंडाळकर यांसारखे स्टार खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। तर MCC मंदूर संघाकडून आपल्याला संदीप पाटील, अजित पाटील आणि SP यांच्यासारखे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील। दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। आणि मित्रांनो, सांगू इच्छितो कालच्या दिवसामध्ये देखील हा नियम होता, जो आमच्या व्यासपीठाच्या बाजूने जी वायर गेली आहे त्या वायरला जर चेंडू लागला तर तो चेंडू डेड घोषित केला जाईल। याची सर्व खेळाडूने आणि संघ मालकाने याची दक्षता घ्या। आणि 15 मिनिटाचा अवधी असेल सर, पंच घड्याळ लावा, 15 मिनिटाचा अवधी असेल। चार षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी, 15 मिनिटात 4 षटके संपवायची आहेत, याचं लक्षात ठेवा। अरे 20 म्हणजे 15 मध्ये ते आटपणार, 20 सांगितलं तर। अरे 20 सांगितलं का 15 आटपणार ना ते। हां 20 सांगितलं तर ते पुढे 25 घेणार, 15 सांगितलं तर 20 मध्ये आटपणार मॅच। फाउंटेन हेड चिंचोलीचे संघ मालक अक्षयदादा, आपल्याला विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। तसेच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडेचे स्टार खेळाडू शंकीराजे कदम, आपल्याला देखील विनंती असेल कृपया आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे। आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे। हा फक्त तिथं लागेल। हॅलो 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 पहिल्या गाव अंकुश आहे ना, पहिल्या मॅचचा अंकुश कुठल्या या टीमचा आहे? काळामध्ये स्पोर्ट्स धामवडे संघाचा अंकुश यायचा आहे। पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपला हा अवॉर्ड राहिला होता, अंकुश यायचा आहे। आणि मागील मॅचचा हिरो अजित यायचंय। रांजणवाडी स्पोर्ट्सचा कर्णधार अजित याला विनंती करतो की मॅन ऑफ द मॅच म्हणजेच सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचंय। नवीन फलंदाज विपुल मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो। MCC स्पोर्ट्स मंदूर संघाचा घातक फलंदाज स्टायलिश स्टार संदीप याला दुसऱ्या चेंडूवर विकेट प्रदान केले। गोलंदाज श्रीकांत, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे श्रीकांत, आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट संपादन केली आहे। मोठी विकेट आपल्या खात्यामध्ये श्रीकांत याने जोडली आहे। निनाय देवी स्पोर्ट्स हातेगाव या संघाकडून टी शर्ट नंबर विचारांदे पक्या गाड्या हे लावून ठेवलेत, बांधून ठेवलेत। पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलला भेदून चेंडू जातोय आर पार परार, सीमारेष पार, मितीला 4। पुन्हा स्क्वेअर ऑफ द कट आणि चेंडू पुन्हा एकदा दन 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 करत सीमारेष पार, मितीला 4। बॅक टू बॅक दुसरा चौकार, 3 षटकारांची हॅट्रिक। जर चौकारांची जर हॅट्रिक केली तर SP यांच्याकडून MCC मंदूर संघाचे 12वे खेळाडू SP संदीप पाटील यांच्याकडून हा 4था षटकार गेला तर 501 रुपयाचं पारितोषिक विपुल यांना। तिसरा मारला संदीप पाटीलच बोललो, सुनील पाटील, माफ करा, सुनील पाटील यांच्याकडून। सन्माननीय सोमनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते अजितला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा सामनावीरचा पुरस्कार मात्र देण्यात येत आहे व्यासपीठावर। पहिल्या मॅचचा सामनावीर अंकुश आपण देखील यायचंय, धामवडे संघाचे अंकुश आपण देखील यायचंय। आणि या फायनल डेचं हे खास आकर्षण पाहिलं तर तुतारी अक्षयदादा चव्हाण यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2024 एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते आहे 1 गडी बाद 14 धावा। चला स्पीड अप करा जरा।
खास आकर्षण पाहिलं तर सागवानाची ट्रॉफी 20 kg ची ही खास सागवानाची ट्रॉफी 5 पिढ्या नक्कीच या ट्रॉफी पाहत मोठ्या होतील अशी सागवानाची ट्रॉफी अध्यक्ष चषक 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खास आगळं वेगळं आकर्षण लाकडी सागवानाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते या अध्यक्ष चषक 2024 ची खास आकर्षण. अक्षय अजय स्ट्रायकिंग एंडला असेल अजय, नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल विपुल आणि गोलंदाजी मार्कवर अमोल. एक हातेगाव संघाचा तेजतर्रार गोलंदाज धामवडे संघाचे अंकुश आपल्याला वारंवार कॉल आपल्याला देत आहोत. सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचा आहे. पंचांचा इशारा या दरम्यान काय येतो? इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. एक ओव्हर 15 नाही अजय संदीप आउट झाला. विपुलने 3 चौके मारले. सूर्यकाशी गोलंदाजी अचूक लाईन आणि अचूक लेंथ आणि अचूक टप्पा पाहायला मिळतोय. याच दरम्यान व्यासपीठावर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटवडेचे स्टार खेळाडू एक लेजेंडरी खेळाडू शंकीराजे कदम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या अध्यक्ष चषक 2024 मध्ये मनच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि गेला अमोल दुसरा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळाडू क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली विकेटचं होतं पतन. अजय मात्र होते गोल्डन डकचा शिकार. अजयला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला सावलीच्या आश्रयाला. दुसरा विकेट अंकुशला कॉल देतो तो येतच नाही. धामवडे संघाचा अंकुश आपल्याला शेवटचा पुकार असेल. सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. नवीन फलंदाज अजित मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अजित इथे फुल्ली कर. जे आउट झाले त्यांच्या पुढे फुल्ली कर. फुल्ली कर त्यांच्या पुढे आउट झाले. पुन्हा एकदा कॅचेटीचा कॉल आहे. तोच खेळाडू आणि सेफ हातामध्ये चेंडू विसावलाय. पाहूया प्रॅक्टिस सेशन जसं काही चालू आहे असं वाटतं. एमसीसी संघाकडून कॅचिंग प्रॅक्टिस देतात की काय हातेगाव संघाला असं पाहायला मिळतंय. आता मात्र हॅट्रिकची संधी असेल. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव टाकलाय. त्यानंतर उत्कृष्ट अशा 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश आलंय. आणि आता एमसीसी स्पोर्ट्स मंदूर कडून एक घातक फलंदाज सुनील पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकची संधी काल जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट मधील ओपन गटामध्ये हॅट्रिक घेतली होती. ती पहिली हॅट्रिक होती या अध्यक्ष चषक 2024 मधील. आणि आता आपल्या स्वराज्य 32 शिराळा गटातील पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करण्याचा मान अमोल पटकावतो की काय पाहावं लागेल. मात्र सुनील पाटील देखील काही कमी नाहीत. कच्च्या गुळीचा चेला नाही. मीही चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो. माझ्या बी अनुभव गाठीला बांधलेला आहे हे दाखवून देतो आपल्या फलंदाजीमधून सुनील पाटील. या चौकारानंतर संघाची धावसंख्या वाढून जाते. 19 धावा. 3 गडी बाद 19 धावा एमसीसी स्पोर्ट्स मंदूर संघाच्या. अजय आणि संदीप सारखे फलंदाज अजित सारखे फलंदाज माघारी पाठवण्यात यश आले हातेगाव संघाला. पुन्हा एकदा कॅचेटीचा कॉल आहे. काय घडतंय? विकेट संपादन करतोय अमोल. या ओव्हर मधील 3री विकेट आपल्या नावावर करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय याची दक्षता घ्या. आउट झालेला खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्याआधी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल याची दक्षता फलंदाजी करणाऱ्या संघाने घ्यायची आहे. नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. अतिशय खराब अशी सुरुवात म्हणता येईल एमसीसी स्पोर्ट्स मंदूर या संघाकडून.
कारण त्यांच्या सर्व काही अपेक्षा संदीप पाटील SP स्टायलिश स्टार संदीप यांच्यावर होत्या. मात्र कुठेतरी पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची विकेट संपादन केली गोलंदाज श्रीकांत याने. अमोलने काय सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहिलेत तर 3 गडी बाद करण्यात यश आले. विपुल 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. हातेगाव सारख्या माताबर संघाला जर हरवायचं आहे तर MCC संघाला उर्वरित 2 षटकामध्ये 20 ते 30 धावा आपल्या गाठीशी बांधाव्याच लागतील. त्यासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल विपुल आणि किरण या फलंदाजाला. विपुलला पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार मात्र लगावले होते. P1च्या षटकामध्ये खरपूस समाचार मात्र विपुलने घेतला होता. त्यानंतर आता गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज, कोणता अस्त्र, कोणतं शस्त्र आपल्या भात्यातून काढतायत पाहावं लागेल. संदीप उंडाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्को लेफ्ट आर्म स्पिनर संदीप उंडाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यष्ट्यांच्या मागे पाहिलं तर त्यांचे बंधू राम उंडाळकर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच हातेगाव संघातून बंधूंची जोडी. हातेगाव संघाकडून हातेगाव संघाकडून पाहिलं तर भाऊभावांची जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. यष्ट्यांच्या मागे पाहिलं तर राम उंडाळकर आणि गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर संदीप उंडाळकर. भाऊभावांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. काय करामत करते हातेगाव संघासाठी भाऊभावांची जोडी पाहावं लागेल. इंडियन टीम मध्ये पाहिलं तर हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या सारखी जोडी, युसुफ पठाण, इरफान पठाण सारखी जोडी, तसेच MCC स्पोर्ट कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ताळमेळ हाना मध्ये मात्र 1 धाव अर्जित केली आहे. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर संदीपने सुरेख अशी सिंगल किरण स्ट्राईकवर हाना विकेट प्राप्त करण्याची संधी मात्र होती. तोपर्यंत एक छोटी अशी धाव घेतली आहे. राम उंडाळकर यष्ट्यांच्या मागून पाहिलं तर वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करताना आपल्याला पाहायला मिळतात. हातेगाव संघाकडून स्टार खेळाडू आहेत भावेश गायकवाड. कॅच घेतात की काय पाहावं लागेल. सुरेख अशी कॅच भावेश गायकवाड यांच्याकडून पाहायला मिळते लॉंग ऑफच्या दिशेने. काय सुरेख असा झेल. चला मित्रांनो, लगेच टीम मीटिंग घेऊ नका, लगेच पुढच्या मॅच साठी कॉलिंग दे ना डीडी. स्क्रीनच्या मागे यष्ट्यांच्या मागे जी टाटा सफारी व्हाईट कलरची कुणाची गाडी आहे, कृपया थोडी कोणाला तरी पुढे गेला ना, कॅमेराला हे होतंय. अरे कॅमेराला हे होत. फील्डिंग करतो. धन्यवाद. सुरेख अशी कॅच भावेश गायकवाड यांच्याकडून पाहिलं. हातेगाव संघाकडून पाहिलं तर वारंवार स्ट्रायकर बॅट्समन राम उंडाळकर बरोबर ओपनिंगला येताना पाहायला मिळतात भावेश गायकवाड. एक स्टार खेळाडू म्हणून हातेगाव संघातून नाव त्यांचं गणलं जातं. अग्रेसर आहेत आपल्या संघासाठी. वारंवार जेव्हा गरज पडेल तेव्हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये नमुना पेश करतात भावेश गायकवाड. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, सिंगलने स्ट्राईक रोटेट होत आहे. पुढच्या मॅच साठी काळमादेवी स्पोर्ट्स धामवडेचे कर्णधार नाणेफेकीच्या टॉस साठी यायचं. शिवसाई 11 रांजणवाडी या पुढील होणारा सामना असेल. 3 षटकांचा तो सामना असेल. शिवसाई 11 रांजणवाडी विपक्ष काळमादेवी स्पोर्ट्स धामवडे. दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. मिड इनिंग मध्ये केला जाईल टॉस, याची आपण दक्षता घ्या. काळमादेवी स्पोर्ट्स धामवडे विपक्ष शिवसाई 11 रांजणवाडी असा पुढील होणारा असेल सामना. 3 षटकांचा हा सामना असेल.
पुढे येऊन सरसावून दिलाय, मस्तक पे दस्तक लॉंग ऑफच्या दिशेने हा येतोय विपुलच्या बॅट मधून. हाय हँडसम षटकार षटकार षटकार. अध्यक्ष चषक 2024 मधील हा येतोय कणकणीत दणदणीत षटकार. सुरेख असा षटकार विपुलच्या बॅट मधून आलाय. 3 षटकांची समाप्ती येथे झालेली आहे. 5 मिनिटं सर यांच्या भात्यातील शिल्लक आहे. 5 मिनिटात जर हे षटक हाताळलं नाही तर एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आत घ्यायचे, याची आपण दक्षता घ्या. पंच 5 मिनिटं यांच्या भात्यामध्ये राहिलेली आहेत. लगेच सामना चालू करा. हातेगाव संघ आपल्याला वारंवार कॉल दिला जाणार नाही. आपल्या भात्यातील 5 मिनिटं शिल्लक आहेत. 5 मिनिटात आपण शेवटचं षटक हाताळायचंय. गोलंदाजी मार्कवर स्लॉट षटक हाताळा मारीचा षटक टाकण्यासाठी सचिन हा गोलंदाजी मार्कवर आलाय. तर स्ट्रायकिंग एंडला किरणला कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. परत प्रणय हा फलंदाज आलाय. प्रणय आणि विपुल या जोडीला कारोमदार असतील, मोठे फटके मारावे लागतील जर आपल्या MCC स्पोर्ट्स मंदूर या संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवायचं असेल तर मोठे फटके नक्कीच येणं गरजेचं आहे. या मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पाहिलं तर विपुलच्या बॅटमधून एक षटकार नक्की नवसंजीवनी देणारा षटकार पाहायला मिळाला होता. तशाच प्रकारे काहीतरी फलंदाजी विपुलला करावी लागेल जर संघाला सुस्थितीमध्ये न्यायचं असेल तर. आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 30 या आकड्यावर नेऊन पोहोचवली आहे. पंचांचा इशारा येतो, इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. चला काळामध्ये स्पोर्ट्स धामावडे अंकुश आपला कर्णधार पाठवायचा आहे. नाणेफेकीच्या कॉलसाठी आपला कर्णधार पाठवायचा आहे. संदीप उन्हाळकर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये फंबल होत आहेत आणि या क्षेत्ररक्षणाच्या चलते 4 धावांची इजाफा होतोय MCC स्पोर्ट्स मंदूर या संघाला. भावेश गायकवाड कुठेतरी आपल्या खेळाडूवर नाराज असतील, कारण हातातला चेंडू होता, लॉलीपॉप कॅच होती, मात्र ती संदीपला झेलता आली नाही आणि चौकारामध्ये त्याचं रूपांतर झालंय. आणि मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट मित्रांनो ज्या खेळाडूला मिळेल त्या खेळाडूला ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घालूनच खेळावं लागेल, याची दक्षता घ्या. तो टी शर्ट जर घालून खेळला नाही तर आयोजकांच्या नियमानुसार त्या संघाला पुन्हा एकदा कॅचेटीचा कॉल होता, मिसफिल्ड. युट्यूब बघा जरा, कॅमेरा व्यासपीठाकडे दादा समोर ठेवा. दोन बॉल राहिले ना किती आला स्कोर? 3 राहिले तर 1 वाईट टाकला. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवला प्रणय, स्ट्राईकला आहे. काय घडतंय, काय भिडतंय ते पुढे येऊन सरसावून मारलाय, मात्र भावेश गायकवाड यांच्याकडून देखील झाली आहे चूक. मित्रांनो दगडीचा पिक्चर मध्ये डायलॉग आहे ना, चुकीला माफी नाही, तसंच काहीतरी चुकी घडली आहे. 3 कॅच 3 झेल या षटकामध्ये संधी निर्माण केली होती गोलंदाज सचिन याने, मात्र खेळाडूंची पुरेपूर साथ मात्र त्याला लाभली नाही. पुन्हा एकदा कॅचेडीचा कॉल आहे, मात्र 2 खेळाडूंना चेंडू गेलाय आर पार परार आणि ही आहे खेळाडू वृत्ती. राम उंडाळकर याने सिक्सर आहे असं घोषित केलं. ही आहे खेळाडू वृत्ती राम उंडाळकर यांची. पंचांनी षटकार द्यायच्या आधीच राम उंडाळकर या खेळाडूने षटकार घोषित केलाय आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. म्हणजेच कुठेतरी श्वास विपुल आणि प्रणय याच्या फलंदाजीने MCC स्पोर्ट्स मंदूर या संघाच्या आणलाय. धन्यवाद डीडी. स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत NCC स्पोर्ट्स शायनिंग स्पोर्ट्स करंगोळी आयोजित अध्यक्ष चषक 2024 ची भव्य दिवस स्पर्धा आपण पाहिली. दिनांक 10 आणि 11 फेब्रुवारी आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आणि आपण जर पाहिलं तर प्रथम सामना जिंकला होता तो श्री काळंबादेवी स्पोर्ट्स धामावडे आणि दुसरा सामना जिंकला तो शिवसाई 11 राजनवाडी. या दोन्ही संघांचा इथे नाणेफेक केला जातो. उपस्थित सन्माननीय प्रमुख पाहुणे सोमनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक.
प्री क्वार्टरची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये जाईल. पायचा नाणेफेक केला जातोय. इट्स अ कॉल. टॉस जिंकलाय अर्थातच काळंबा देवी स्पोर्ट्स धामवडे या संघाने. निर्णय का असेल? आम्ही पहिली बॅटिंग घेऊ. तर नक्कीच काळंबा देवी स्पोर्ट्स धामवडे संघाने मागच्या मॅचला देखील बॅटिंग केली होती. त्यांचा कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे. आता इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण की ह्याच्या अगोदरची पण मॅच बघितली. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही खेळ देखील केला. पहिली गोष्ट आमचे आयोजक अक्षयजी चव्हाण आणि ह्या स्पर्धेबद्दल तुमचं काय म्हणणं असेल? नाही, अध्यक्ष चषक पहिल्यांदा भरवलं आहे, पण खूप चांगले नियोजन केले यांनी आणि मॅचा पण तशा झाल्या आहेत चांगल्या. अशी स्पर्धा पुन्हा वारंवार होईल अशी अपेक्षा तुम्हाला आहे स्वराज्य 32 शिराळा यांच्या माध्यमातून? हो, प्रत्येक अध्यक्ष चषकाला असेच चांगलं अजून ह्याच्यापेक्षा आणि काय करता चेंजेस अजून करता आले तर अजून बरं होईल. तर नक्कीच धानवडे संघाचे कर्णधार रुपेश अंकुश जाधव. अंकुजी जाधव, धन्यवाद. तुमच्या सर्वांचा साथ या स्पर्धेला लागेल आणि येणाऱ्या बाराच्या स्पर्धा आहेत आणि त्या स्पर्धेसाठी देखील तुम्हाला आम्ही पुन्हा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपले बॅटर आपण तयार ठेवायचे. पुन्हा मी वळतोय शिवसाई 11 राजनवाडी या संघाच्या कर्णधाराकडे. टॉस हारलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण आलंय. जर टॉस जिंकला असता तर निर्णय का होता? टॉस जिंकल्यावर देखील आमचा निर्णय क्षेत्ररक्षणचाच होता. ओके, म्हणजे जर पाहायला गेलं तर नक्कीच टॉस हारला तरी काही आपल्याला फरक नाही. जे तुम्हाला पाहिजे होतं ते आलंय, कारण की मागच्या मॅचमध्ये धानवड्या संघाने जर बघितलं या स्पर्धेतील सगळ्यात मोठी धावसंख्या केली, अर्थात 74 धावा केली. कितीपर्यंत रोखण्याचा टार्गेट असेल या संघाला? तर नक्कीच आमच्या टीमच्या बॉलर्सवर आमचा पूर्ण भरोसा आहे. तर बॅटिंग पिच आहे असा आहे, तो 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 35च्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच, कारण की 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये जितकं होईल तितकं तुम्हाला थांबवावे लागेल. एक पॉवर प्लेचं षटक असेल. आयोजन कमिटी आणि आमचे सन्माननीय अध्यक्ष अक्षयजी चव्हाण यांच्याबद्दल आपण 2 शब्द बोलाल? नक्कीच ही टुर्नामेंट मला वाटते ह्या सीझनची सगळ्यात मोठी टुर्नामेंट असेल आणि नियोजन खूप अप्रतिम आहे. अजित चिंचोलकर, धन्यवाद. शिवसाई 11 राजनवाडी, आपले आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी खेळाडू तयार ठेवायचे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. विनंती करतोय. यस सर, हे जोडले होते कॉम्बॉक्स मध्ये जिथे टॉस का बॉस सुपेश सर, थँक्यू. कदम सर आमच्या सोबत जोडले होते. या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुपेश सर द्यायचा आहे, तर त्या ठिकाणी आपण सरांच्या हस्ते अंकुश, जो मॅचला सुरुवात होते, राम आणि भावेश ही जोडी मैदानाच्या पहिल्या सामन्याचा 1 मिनिट थांबायचा डेडी. पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. मी विशाल सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक अंकुशला द्यायचं आहे, कारण की अंकुशने ज्या प्रकारे फलंदाजी केली आता देखील त्याचं तेच टार्गेट असेल की चांगली फलंदाजी करेन, कारण की 3 षटकांचा सामना, 3 षटकामध्ये काही येऊ शकतं. आता तशी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, तुमच्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये न्यावे लागेल. मी विनंती करतो विशाल सर आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचं आहे आणि अंकुश सर यांना मात्र सन्मानित करायचं आहे. अध्यक्ष चषक 2024. धन्यवाद. थँक्यू 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 व्हेरी मच. याच दरम्यान आपण आवाज ऐकत होतात सुपेश कदम सर, एक मुंबई परिसरातील गोड आवाज आपण ऐकत होतात. आमच्या टॉस का बॉस या मंचावर, प्रेझेंटेशन मंचावर सन्माननीय विजयजी रेटरेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या अध्यक्ष चषक 2024 मध्ये मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार लगावला होता, त्यानंतर उत्कृष्ट असा कमबॅक केलाय गोलंदाज अजित याने. आणि मित्रांनो, जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल, सामनावीर ठरेल, त्याला टी शर्ट दिले, ते टी शर्ट घालूनच पुढच्या मॅच साठी मैदानामध्ये उतरायचंय, अन्यथा पेनल्टी आहे. त्यासाठी याची सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूने दक्षता घ्यायची. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरीची सांगता होती. काय सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर नक्कीच चौकार खाल्ला, त्यानंतर सुरेख असं कमबॅक म्हणता येईल गोलंदाज अजित याच्याकडून. राम देखील कच्चा खेळाडू नाही, राम देखील गोलंदाजी ओळखतोय. हलक्या हाताने टोलवलाय चेंडू. एक
एक धाव मात्र अर्जित केली आहे राम उंडाळकर याने, कारण रामला देखील माहिती आहे आपल्या बॅटला बॉल लागत नाही तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन भावेश गायकवाड याला आपण स्ट्रायकिंग एंडला आणूया, कारण भावेशकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, चौकार षटकार लगवण्याची ती ताकद भावेश गायकवाड यांच्याकडे आहे. आणि मित्रांनो खेळाडूंसाठी 4 डगआउट दिलेले आहेत. मॅच सुरू असताना डगआउट मध्येच बसायचंय याची दक्षता घ्या. 4 पैकी कोणत्याही 2 डगआउट मध्ये 2 टीम बसतील याची दक्षता घ्या. पॅडल स्वीप होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय भावेशने पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय अध्यक्ष चषक 2024 चा हाय हँडसम षटकार. आणि सर्व खेळाडू आणि आलेल्या मान्यवरांसाठी आणि आलेल्या सर्व खेळाडू आणि खेळाडू संघ मालक यांच्यासाठी ही सूचना आहे की पाण्याची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला करण्यात आलेली आहे. ज्या कोणत्या खेळाडूला पाणी पियायचं असेल त्याने पुन्हा एकदा 30 दशा तोच दशा हा येतोय हाय हँडसम षटकार. मिळतील धावा 6 बॅक टू बॅक षटकार. भावेश कदम सेट ऑन फायर. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. अजितने कुठेतरी पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल आणि शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार, असा 17 धावा खर्च केल्यात अजितने. P1चा खरपूस समाचार भावेशने आणि रामने घेतलाय. 30 चेंडू 18 चेंडू आणि 30 धावांची अजून देखील गरज असेल जिंकण्यासाठी हातेगाव संघाला. चला स्पीडअप घ्यायचा आहे मित्रांनो. विपुल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी झाली आणि संघ सुस्थितीत जाऊन पोहोचला होता, असा विपुल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू, खेळाडू त्या ठिकाणी तैनात, कुठेतरी फंबल होतो, एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्यात यश आलंय राम उंडाळकर याला. आता समीकरण असेल 17 चेंडू आणि 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा विपुल निघालाय. रामच्या बॅट मध्ये होत एक खणखणीत दणदणीत या अध्यक्ष चषक 2024 मधील ब्रँडेड षटकार. रामला देखील माहिती आहे षटकार किंगचं प्राइज या ठिकाणी अध्यक्ष चषक 2024 मध्ये षटकार किंग हे प्राइज ठेवलंय आणि राम देखील षटकार लांबच लांब षटकार मारतोय. मित्रांनो या चषकाचं खास आकर्षण पाहिलं तर सागवान ट्रॉफी आणि षटकार किंग ही ट्रॉफी या अध्यक्ष चषक 2024 चं खास वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्यांदाच षटकार किंग ही ट्रॉफी या आपल्या स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन मध्ये कोणी ठेवली असेल ते नाव आहे अक्षय चव्हाण अध्यक्ष यांच्या मार्फत. एक डोक्यात नवीन संकल्पना की आपल्या पोरांमध्ये देखील एखादा षटकार किंग पैदा व्हावा, एखादा षटकार किंग म्हणून ओळखला जावा, आणि ती कल्पना त्यांनी सत्यात उतरवली आणि या अध्यक्ष चषक 2024 मध्ये एक षटकार किंग ही ट्रॉफी मात्र त्यांनी संकल्पनात आणली. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्टायलिश चार. संदीप चेंडूच्या खाली येईल, गॅदर करेल, फेकेल, तोपर्यंत एक सिंगल मात्र घेण्यापासून थांबू शकला नाही राम उंडाळकर याला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 20 पाहिजेत ना अजून. 15 चेंडू आणि 20 धावांची गरज अजून देखील जिंकण्यासाठी. चतुर चालाकी पाहायला मिळते. काय घडतंय, डायरेक्ट हिट. तंबूचा रस्ता मात्र परत घ्यावा लागला असता. भावेशला डायरेक्ट हिट जर लागला असता तर मात्र कुठेतरी गलती झाली आणि वाईटचा इशारा येतोय पंचांचा. या वाईट नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. 15 चेंडू आणि 19 धावांची गरज जिंकण्यासाठी निनाई देवी स्पोर्ट्स हातेगाव या संघाला. रांजणवाडी संघ आपण तयार राहायचंय.
पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाकडून कुठेतरी होती चूक. रनआउटची नामी संधी मात्र निर्माण केली होती विपुल याने. सुनील पाटील यष्टीच्या मागे कुठेतरी चूक करताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा चुका मात्र संघाला धोक्यात टाकू शकतात. काल जर आपण पाहिलं तर एक ओव्हर थ्रोमुळे आयोजक NCC करंगली या संघाला हार मानावी लागली होती, हार पत्करावी लागली होती. पूर्ण मॅच त्यांच्या आटोक्यामध्ये होती, मात्र एक चूक आणि संघाला मात्र पराभवाच्या दिशेने जावं लागलं होतं NCC स्पोर्ट्स करंगली संघाला. तसंच काहीतरी आता झालं असतं, मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकांतून साथ मिळाली. भावेश गायकवाड सेट ऑन फायर. भावेश गायकवाडच्या बॅट मध्ये तो एक हाय अँड हँडसम लांब 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 षटकार. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते भावेश गायकवाड राम उंडाळकर यांच्याकडून. लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात राम उंडाळकर आणि भावेश गायकवाड. 12 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. सामन्यामध्ये अजून देखील कलाटणी मिळू शकते. आणि भावेश गायकवाड पाहिलं तर 5 चेंडू आणि 22 धावांची खेळी करतायत, तर राम उंडाळकर 7 चेंडू आणि 14 धावांची खेळी साकारताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आणि जर स्टायलिश स्टार संदीप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. भावेश जर पाहिलं तर सरासरी 450च्या रन रेटनी खेळताना पाहायला मिळतात. स्ट्राईक रेट भावेशचा पाहिला तर 450च्या स्ट्राईक रेटनी रन आपल्या संघासाठी बनवताना पाहायला मिळतं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा आहे तो इट्स व्हाईट बॉल. म्हणजे आता समीकरण असेल 12 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. शायनिंग स्पोर्ट्सचे कर्णधार किंग मेकर तानाबाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील अध्यक्ष चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंचांचा इशारा आहे तो इट्स व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट. राम उंडाळकर कुठेतरी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतायत, कुठेतरी प्रयत्न पोचतोय. कॅचेडीचा कॉल आहे, मात्र खेळाडूच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय आर पार फरार सीमा रेषा पार. षटकार. मिळतील धावा 6. आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता 1 धावेची गरज जिंकण्यासाठी. चला, रांजणवाडी संघ डगआउटचा वापर करायचा आहे. सर्व खेळाडूंना सांगण्यात आहे 4 डगआउट वापर दिलेले आहेत, त्यापैकी कोणताही 2 डगआउट खेळाडूंनी वापरायचे आहेत, खेळाडू कक्षांसाठी वापरायचे आहेत. अन्यथा कालपासून आपण जर पाहिलं तर सर्व खेळाडू सहकार्य करत होते. आपण देखील सहकार्याची अपेक्षा आहे रांजणवाडी संघ आणि धामवडे संघ आणि सर्व संघांना सांगण्यात येत आहे